श्रमिक प्रतिष्ठान आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मिनी हॉलमध्ये अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. प्राचार्य आनंद मेणसे या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. आजची राजकीय परिस्थिती आणि लोकशाहीचं भवितव्य या विषयावर निरंजन टकले यांनी विचार मांडले. त्यांनी देशाचे रहिवासी असलेल्या 21 वर्षावरील सर्वांना मताचा अधिकार देणाऱ्या पहिल्या निवडणुकीपासून देश कसा घडत गेला याचं विवेचन केलं. त्यांनी 60 वर्षात रुजवलेली लोकशाही हुकुमशाही पद्धतीनं गेल्या 10 वर्षांमध्ये कशी संपवली जातीये याची परखडपणे मांडणी करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. समाज माध्यमातून सुरू असणाऱ्या विखारी प्रचाराला उत्तर देणारी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आज कॉम्रेड गोविंद पानसरे असते तर त्यांनी संघाच्या 100रीत प्रत्युत्तर असतं असं सांगत निरंजन टकले यांनी अण्णांच्या विचारांचे पाईक होऊन या देशात हुकुमशाही स्थायी होऊ नये यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचं वचन देण्याची गरज आहे असं आवाहन केलं. आज अण्णा असते तर त्यांनी काय केलं असतं? संघाच्या 100रीत 100% त्यांनी हा विचार केला असता की या 100रीला प्रत्युत्तर कसं द्यायचं. आता 100 पूर्ण झाली का 100 भरली हे आपण काय करतो यावर ठरणार. त्यामुळे एक कृती हा अर्थपूर्ण बदलून टाकू शकते हे खरंच लक्षात घ्या. आणि राजकीय पक्षांना अजून ते भान आलेलं नाही. सर्व राजकीय पक्षांना, काहींना आहे, काही नेत्यांना आहे, बहुसंख्य नेत्यांना नाही आहे. पण याची भयानक किंमत चुकवावी लागणार आहे या देशाला. आणि हे होऊ द्यायचं नसेल. आज अघोषित असलेली उद्या घोषित हुकुमशाही होईल आणि त्यानंतर ती स्थायी होईल. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आज आपण आपल्या प्रती एक वचन दिलं पाहिजे स्वतःलाच. जसं संविधान आपण आपल्या प्रती अर्पण केलं, पुन्हा कुठल्या देवाला केलं नाही, कुठल्या धर्माला केलं नाही, कुठल्या परंपरेला केलं नाही, कुठल्या संस्कृतीला अर्पण केलं नाही, हे आपण आपल्याला अर्पण केलेलं संविधान. तसं आज आपण आपल्याला एक वचन देणार आहोत का की ह्या अनर्थ टाळण्यासाठी म्हणून जे मला करता येणं शक्य असेल ते वाटेल ती किंमत चुकवून करायला मी तयार आहे. व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य आनंद मेणसे यांनी आजवरचे हुकुमशहा लोकशाहीतूनच जन्माला आल्याचं सांगत हुकुमशाहीचं आव्हान परतवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं लढूया असं आवाहन केलं. या व्याख्यानाला स्मिता पानसरे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, SB पाटील, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.